श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव लवलवती विकराळा ब्रह्मांडी माळा विषय कंठकाळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी माळा दुनिया जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावती ओ वाळ गौरा जय देव यज्ञम सकलम बलम नारायण हरि समर्पयामि अच्युतं केशवं नारायण कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं पितामहं जनकीनायकं नामधरणं हरे राम हरे या दोघं प्रोग्राम कसं आहे बघा बघा ठीक आहे वेकेशन नमस्कार पहिला कार्यक्रम नाही कुंकू आहे टाळे मारा फोटो काढलो नमस्कार मामा
ग्रामस्थांसाठी शक्तीच्या माध्यमातून हे जे निवारा शेड उपलब्ध करून दिलेले आहे, मी प्रथम त्याचं अभिनंदन करेन. आणि ह्या प्रसंगी ह्या वास्तूची गावातील कुठल्याही नागरिकाला अकाली कधी गरज पडू नये अशी भावना व्यक्त करून तुम्ही इथे तुमच्या ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतोय. सर्वांनी इथं आमचं स्वागत केलं, त्यामुळे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी स्मशानभूमी आपले नवे कार्यकर्ते आपले शक्ती म्हात्रे यांनी, जरी तो वयाने लहान असला तरी कामात मोठं काम करणारा माणूस आहे आणि याच्या पुढे तो करेलही. आम्हाला गावकऱ्यांना जुन्या स्मशानभूमीवर जाताना फार त्रास व्हायचा. रात्री काय झालं तर आम्हाला तिथे जाता येत नव्हतं, पण त्यांनी हे काम हातात घेतलं आणि हे काम पूर्णपणे केलं. त्याच्याबद्दल त्याला मी आशीर्वाद देतो, धन्यवाद देतो. आज या ठिकाणी आपल्या धाकटीजुई गावच्या स्मशानभूमी शेड आणि सुशोभीकरणाचं या ठिकाणी आज मोठ्या उत्साहामध्ये बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी आज आपल्या रायगड जिल्हा परिषदचे दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले डॉक्टर मनीष पाटील या ठिकाणी उपस्थित राहिलेत या कार्यक्रमासाठी. त्याचप्रमाणे आता नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या प्रियांका दीपक मडवी यांचे मिस्टर दीपक मडवी या ठिकाणी आलेत. त्याचप्रमाणे या गावचे ज्येष्ठ भाई काका, या गावचे अध्यक्ष नारायण घरत, उपाध्यक्ष सचिव पूर्ण ग्रामस्थ मंडळ, ज्येष्ठ मंडळी, आजी माजी सरपंच शक्ती म्हात्रे, ज्येष्ठ बोरकारचे नेते सुरेश डाकी, रोशन डाकी आणि गजानन पाटील या ठिकाणी विंदाने, आणि या पंचक्रोशीतून आलेले सर्व ग्रामस्थ मंडळी, ज्येष्ठ नेते कार्यकर्ते. आज थोडा एक आनंदाचा क्षण आहे की बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एक सुशोभित अशी स्मशानभूमी या ठिकाणी झाली आणि त्याचं भव्य दिव्य असं रूपाने या ठिकाणी शक्ती मात्रे, ग्रामस्थ मंडळी आणि सर्व आजी माजी सदस्यांच्या वतीने ह्या साकार झालेलं चांगलं स्वप्न एक सुशोभीकरणाचं याची सुरुवात आज डॉक्टर मनीष पाटील यांनी नारळ फोडून केली. एखाद्या आता झालेल्या कामाची केली, एखाद्या नवीन कामाची पण लवकरच सुरुवात डॉक्टर मनीष पाटील यांनी करावी अशी आमची ग्रामस्थांतर्फे विनंती आहे. आणि असं सहकार्य मिळून सर्व ग्रामस्थांचं आणि या ठिकाणी सगळ्याला जमलेल्या मंडळींचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला सगळ्यांनी दिलेलं योगदान यांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि धन्यवाद देतो.